आमच्या देशातल्या राजकारणी लोकांचा काही भरोसा नाही. उद्या लोक हे पण म्हणतील की माता पार्वतीचा जन्म झालाय हिमाचल प्रदेश, भगवान श्री गणेश उत्तराखंड उत्तरकाशी, भगवान श्रीराम अयोध्या, भगवान श्रीकृष्ण मथुरा कारागृह, भगवान बजरंगबली हनुमान अंजनाद्री पर्वत कर्नाटक. उद्या आमचे राजकारणी लोक हे पण म्हणतील की या देवांची पूजा करू नका, कारण या देवांचा जन्म झालाय महाराष्ट्राच्या बाहेर. मी तर बाबा कट्टर हिंदू आहे, त्यामुळे सकाळी बाहेर पडताना घरातनं मी देवांची पूजा करून बाहेर पडतो. ज्या परप्रांतीयांना तुम्ही भाषेवरनं मारहाण करताय, हे सर्व परप्रांतीय हिंदू आहेत आणि ते सकाळी बाहेर पडताना घरातनं ह्या देवांची पूजा करून बाहेर पडतात. जे लोक यांना भाषेचे राजकारण करून मारतायत ते पण हिंदूच आहेत आणि ते सकाळी बाहेर पडताना ते पण लोक ह्या देवांची पूजा करून बाहेर पडतात. म्हणजे एक भक्त दुसऱ्या भक्ताला मारतोय. आता कुठल्या देवाला असं आवडेल की आपले भक्त आपापसामध्ये अशी भांडणं करतायत आणि मारहाण करतायत. ज्या भक्तांना, ज्या परप्रांतीयांना तुम्ही भाषेवरनं मारहाण करताय, तुमचं असं म्हणणं की ते आमच्याजवळ दादागिरी करतात. हो, बरोबर आहे, पण त्यांच्या हातामध्ये AK-47 किंवा RDX नाही आहे, हे पण लक्षात घेतलं पाहिजे आपण. बरोबर ना? जय हिंद, जय महाराष्ट्र.